हॅलो माय यंग फ्रेंड्स, हाऊ आर यू? मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या आपल्या या इंग्लिशच्या सेशनमध्ये. आज आपण आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे ऍट द सायन्स फेअर मार्बलिंग हा वाचूया. खूपच मजेदार सब्जेक्ट आहे हा. ह्याच्यामध्ये ऍट द सायन्स फेअर ह्याचा अर्थ आहे सायन्सच्या मेळ्यात. ठीक आहे, सायन्सच्या मेळाव्यात. आणि मार्बलिंग म्हणजे काय असतं? कागदावरती काढलेला रंगीत नक्षीकाम. तर आपण ह्याच्या बाबतीत वाचू की ह्याच्यात काय दिलेलं आहे. चला वाचूया आपण ऍट द सायन्स फेअर. तर सर्वात आधी मला सांगा की काय तुम्ही कधी सायन्स फेअर म्हणजे विज्ञान मेळा कधी पाहिलाय? नाही पाहिला किंवा पाहिलाय? दोन्हीच परिस्थितींमध्ये जर तुम्ही बघितला आहे तर तुम्हाला खूप मजा आली असेल त्याच्यामध्ये, आणि ज्यांनी नाही बघितला ते ह्याच्यात काही एक्सपेरिमेंट्स सांगितले गेले ते तुम्ही स्वतः करू शकता, स्वतःहून करू शकता आणि तुम्हाला त्यात फार मजा येईल. आणि अशा प्रकारे तुम्ही पण नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स करून प्रयोग करून बघू शकता. तर चला बघूया. सर्वात आधी आहे मार्बलिंग. मार्बलिंगचा अर्थ असतो कागदावरती केलेला रंगीत नक्षीकाम. तो कसा करायचा तर ते आपण आता शिकूया. हॅलो, आय एम भूमिका. तर काय म्हणतात ते? हॅलो, मी भूमिका आहे. आय एम गोइंग टू शो यू अन इंटरेस्टिंग प्रोसेस ऑफ कोटिंग पेपर. मी तुम्हाला आता दाखवणार आहे पुढे, म्हणजे ह्याच्यात दाखवणार आहे एक इंटरेस्टिंग म्हणजे फारच मनोरंजक प्रोसेस, म्हणजे प्रक्रिया, मनोरंजक प्रक्रिया ऑफ कोटिंग पेपर. पेपरवरती एक लेप करायची, म्हणजे पेपरवरती कसं लेपन करून एक सुंदरसं काही चित्र तयार होतं. द प्रोसेस इज कॉल्ड मार्बलिंग. या प्रक्रियेला काय म्हणतात? मार्बलिंग म्हणजे कागदावरती केलेले रंगीत नक्षीकाम. फॉर दिस वी नीड द फॉलोइंग. ह्याच्यासाठी आपल्याला या वस्तू लागतात. काय काय लागेल? अ बकेट, सम वॉटर, म्हणजे एक बादली लागेल आणि थोडं पाणी लागेल. केरोसिन और टर्पेंटाईन. केरोसिन म्हणजे काय झालं? घासलेट. घासलेट किंवा टर्पेंटाईन हे लागेल. ऑइल पेंट्स म्हणजे तेल रंग जे असतात, तेलचे रंग असतात, जसे की लाल, ब्लू म्हणजे निळा, येलो म्हणजे पिवळा, असे तुम्ही विविध रंग याच्यात घेऊ शकतात. अँड अ ब्रश, आणि एक ब्रश लागेल. व्हाईट शीट्स ऑफ पेपर, आणि कागदाचे मोठे मोठे आपल्याला शीट्स लागतील, सफेद कागदाचे. ठीक आहे ना, व्हाईट शीट्स आहेत. आता हे तुम्ही वस्तू सगळ्या इकट्ठ्या केल्या, गोळा केल्या, त्यानंतर काय करायचं? नाव आय विल एक्सप्लेन द प्रोसिजर. आता तुम्हाला प्रोसिजर म्हणजे कार्यपद्धती काय आहे, कसं प्रकारे करायचंय हे सांगते. फर्स्ट वी नीड टू फिल दिस बकेट 3/4 अप टू हिअर विथ वॉटर. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला हे जसं ही बकेट, ही बादली घेतली, ह्याला 3/4, ठीक आहे ना, 3/4 म्हणजे 3/4, म्हणजे पूर्ण भरून नाही, भरल्याच्या कमी आणि अर्ध्याच्या जास्त, ते 3/4 असतं. तर तेवढं पाण्याने भरायचं. त्याच्यानंतर काय करायचं? द ऑइल पेंट्स आर थिक. ऑइल पेंट्स जे असतात, तैलचे जे रंग असतात ते जे आहेत थिक असतात, खूप घट्ट असतात. वी डायल्यूट द पेंट्स विथ अ स्पूनफुल ऑफ टर्पेंटाईन और केरोसिन. तर आपल्याला काय करायचंय? त्या पेंट मध्ये एक चमचाभर टर्पेंटाईन किंवा घासलेट हे मिळवायचं आहे त्या पेंट मध्ये, ते वेगळं मिळवायचं. स्टीर इट नाईसली टू गेट अ गुड मिक्सचर. आणि त्यानंतर त्या रंगांना त्याला खूप छान नीट ढवळायचं. म्हणजे हे तुम्ही जे जे रंग घेताय सगळ्या रंगांमध्ये थोडं थोडंसं एक एक चमचाभर टर्पेंटाईन किंवा घासलेट हे मिळवायचं आणि नीट प्रकारे चालवायचं. ठीक आहे, तर तुम्हाला काय मिळेल? गेट अ गुड मिक्सचर, म्हणजे एक छान मिश्रण तयार होईल त्यांनी रंगांचा. बघा इथे दिसतंय तुम्हाला, ही बादली आहे, हे रंग ठेवलेत, रंगांना थोडी घासलेट टाकली. आता ह्याच्यानंतर काय करायचं बघा बरं. खूप छान प्रक्रिया आहे, तुम्ही इझिली करू शकता खूप आरामाने. नाव आय विल यूज द ब्रश, टेक अ फ्यू ड्रॉप. तर आता मी काय करेन? आय विल यूज द ब्रश, ब्रश घेईने, टेक अ फ्यू ड्रॉप्स फ्रॉम ईच ऑफ द ऑइल पेंट्स. प्रत्येक ऑइल पेंट मध्ये, प्रत्येक तैल रंगामध्ये मी तो ब्रश बुडवेन. ठीक आहे ना. फ्यू ड्रॉप्स फ्रॉम ईच ऑफ द ऑइल पेंट्स अँड स्प्रिंकल देम जेंटली ऑन टू द वॉटर. म्हणजे सपोज मी निळा, पिवळा, हिरवा, लाल असे 4 रंग घेतले, तर पहिले मी निळ्यात टाकेन ब्रश आणि मग त्याला काय करायचं? त्याला बादलीच्या पाण्यात शिंपडायचं. ठीक आहे. फ्यू ड्रॉप्स फ्रॉम ईच ऑफ द ऑइल पेंट अँड स्प्रिंकल देम जेंटली ऑन टू द वॉटर. जेंटली म्हणजे आरामाने, असं नाही की चारीकडे तितर बितर, आरामाने हलकेसे त्याला जेंटली असं शिंपडायचं पाण्यावरती. द पेंट फ्लोट्स ऑन वॉटर. अशा प्रकारे सगळे रंग त्याच्यामध्ये आपण हलके हलके शिंपडून द्यायचे. मग काय होईल? पेंट फ्लोट्स ऑन वॉटर. ते जे पेंट आहे, रंग आहे, तो पाण्यावरती तैरू लागेल. I'll use the brush again to twirl the colors and make different shapes and designs on the surface of water. त्यानंतर मी परत से ब्रशचा यूज करेन
आणि ट्वेल द कलर्स, त्या कलर्सला जे पाण्यात टाकले त्यांना असं ढवळेने हलकेसे, अँड मेक डिफरंट शेप्स, आणि वेगवेगळे शेप्स आकृत्या बनवणे आणि डिझाईन्स बनवणे ऑन द सरफेस ऑफ वॉटर. हे जे तुम्ही रंग टाकलाय ना, हा आत बुडेल नाही, हा वरती वरतीच राहील सरफेस वरती, तर त्याच्या वरती वरतीच राहील पाण्याच्या, आणि तुम्ही वेगवेगळ्या आकृत्या त्याच्यानी थोडस ढळून त्याला बनवू शकताय. इजंट इट इंटरेस्टिंग? तर काय हे मजेदार नाहीये? द नेक्स्ट स्टेप हॅज टू बी डन व्हेरी केअरफुली. आता ह्याच्यानंतरचा जो स्टेप आहे, ह्याच्यानंतरचा जो गोष्ट आहे ती तुम्हाला फार जास्त सावधानीने करायची आहे. I will keep this drawing paper gently on the surface of the water and press it a bit. म्हणजे काय झालं की आता मी जो सफेद, जो व्हाईट कलरचा शीट घेतला आहे पेपरचा, त्याला घेईन, त्याला त्या पाण्यावरती हलकेसे बुडवेन. सपोज ही बाल्टी आहे, त्याच्यात हलकेसे बुडवलं पाण्यावरती आणि हलकसा प्रेस केला, दाब दिला आणि मग त्याला उचलून घेतलं. अशा प्रकारे केलं. म्हणजे ह्याला आपल्याला पाण्यात पूर्ण कागद भिजवायचा नाहीये, आपल्याला हलकेसे ते रंग त्या कागदावरती येऊन जाईल असं करायचंय आपल्याला. ठीक आहे. येस, नाव लेट अस लिफ्ट द शीट ऑफ द बकेट लाईक दिस. आणि मग त्याच्यानी त्या शीटला हलकेसे उठवून घ्यायचंय. हे व्हॉट डू वी सी? हे आपल्याला आता काय दिसतंय? सच ब्युटिफुल कलर्स अँड शेप्स अँड डिझाईन्स. खूप सुंदर सुंदर आपल्याला रंग आणि आकृत्या आणि डिझाईन्स आपल्याला त्या कागदावरती दिसतील. वी विल कीप द शीट ऑफ पेपर अवे टिल इट ड्राईज. आणि आता आपण तो शीट जो आहे, तो कागदाचा शीट, त्याला आपण वेगळं ठेवून जिथरी ते पूर्णतया सुकून न जाय, वाळून न जाय. डू यू वॉन्ट टू ट्राय मार्बलिंग अ शीट ऑफ पेपर? तर तुम्ही पण असं करणं चाहताय, मार्बलिंग करणं, कागदावरती सुंदर नक्षीत काम करणं? लेट मी हेल्प यू. तर ही काय म्हणते मुलगी की चला मी तुमची मदत करते. नो, नाही, म्हणजे तुम्हाला माझी मदत नकोय? ओके, थँक्यू फॉर वॉचिंग माय प्रेझेंटेशन. तर ही मुलगी काय म्हणते की थँक्यू, धन्यवाद, माझा प्रेझेंटेशन जे मी हे तुम्हाला प्रेझेंट केलं हे पाहाय करता थँक्यू. ऑइल डझंट डिझॉल्व्ह इन वॉटर बट फ्लोट्स ऑन इट सर्फेस. आता बघा, जे तेल असतं ना, तेल कधी पण जर तुम्ही पाण्यात टाकाल तर तेल त्याच्यात मिसळेल नाहीये कधी पण. ठीक आहे. पण काय होईल? फ्लोट्स ऑन इट सर्फेस, त्याच्या सर्फेस वरती 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 त्याच्यात तैरत राहिले. वी यूज दिस प्रॉपर्टी फॉर मार्बलिंग. तर मार्बलिंग साठी हे जी प्रॉपर्टी आहे, ही विशेषता यूज केली जाते ताकी त्याचं मार्बलिंग मध्ये यूज हो. आता आपण जे बघितलं पहा, त्याला इथे एकदा परत बघा. काय केलं? पाणी घेतलं 3/4, त्याच्यानंतर काय केलं? सगळे जे पेंट्स होते वेगळे वेगळे रंगाचे, त्याच्यामध्ये आपण काय टाकलं? घासलेट किंवा टर्पेंटाईन, कॅरोसिन टर्पेंटाईन टाकलं 1 चमचा, अगदी जास्त नाही, कारण की ते खूप घट्ट असतं रंग, जे ऑइल पेंट्स असतात. त्याच्यानंतर आपण त्यांनी ब्रशनी पहा हे घेतलं, हे पाण्यात टाकलं आपण असं, अशा प्रकारे. ठीक आहे. थोडस टाकलं, 1 गुंद, अगदी 1 गुंद 2 गुंद, आणि त्याच्यानंतर त्याला हलकसं ढवळलं आपण, वेगवेगळे रंग टाकून त्याला ढवळलं. आता कागदाला ह्याच्यावरती हे पहा असं हलकेसे टाकलं, पूर्ण बुडवलं नाहीये, टाकलं आणि त्याच्यानंतर कागदाला काढलं, तशी सुंदर आकृती आली. अशा वेगवेगळ्या आकृत्या अशा सुंदर कागदावरती येतात आणि ह्याला मग वाळायला वेगळं ठेवून दिलं आणि मग ते मार्बलिंग त्याला म्हटलं जातं. तर अशा प्रकारे ही पद्धत आहे, ही तुम्ही पण करून पहा. खूप सोपी आहे, याच्यात काही जास्त लागत नाही, खूप सुंदर सुंदर तुम्ही आकृत्या बनवू शकताय. आता याचे पॉइंटर्स बघा. लर्न टू प्रेझेंट द प्रोसेस ऑफ मार्बलिंग, डू सो विथ अ डेमॉन्स्ट्रेशन इफ पॉसिबल. आता हे म्हणतात जसं त्या मुलीनी छानपैकी डेमॉन्स्ट्रेट केलं, तुम्हाला दाखवलं, प्रदर्शन केलं, तसं तुम्ही पण याचं प्रदर्शन करा सगळ्या बाकीच्या लोकांसमोर. आणि ते जे डेमॉन्स्ट्रेशन बरोबर, म्हणजे तुम्ही हे शिका आणि हे करून दाखवा सगळ्यांना, की बादली आणि कागद आणि सगळं रंग वगैरे घेऊन. आता बघा, रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. इथे फ्रॅक्शन्स दिलेले आहेत काही, त्याला आपण बघू. ह्याला काय म्हणतात? 1/2, 1/2. हे पहिला म्हणतात 1/3, मग 1/4, 1/5. तर ह्याला काय म्हटलं जाईल? 1/9. ठीक आहे ना, खालती 9 आहे ना, तर 1/9. अशाच प्रकारे 3/2, तर 3 हाफ्स. ठीक आहे. 3 हाफ्स, जेव्हा खालती 2 आहे तर हाफ होऊन जाईल. मग हे 2/3, 3/4, 2/5 आणि हे 7/4. कळलं? आता बघा, आय वॉन्ट 5/8 ऑफ द केक आणि आय वॉन्ट 8/8 ऑफ द केक. तुम्ही गणित मध्ये हे सगळं जरूर पडलं असेल आणि अजून पडतच असाल की हे फ्रॅक्शन्स वगैरे कसे असतात, तर तेच दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे
3 नाउन्स, 3 प्रोनाउन्स अँड 3 प्रिपोजिशन्स आपल्याला ओळखायचे आहे याच्यामधनं. तर ते आता आपण करूया. आणि मग आहे फॉर्म पेयर्स, राईट अ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन फॉर मार्बलिंग पेपर. आता आपण जे पाहिलं, वाचलं, समजलं, त्याचं स्टेप बाय स्टेप, एक स्टेप बाय स्टेप आपल्याला इन्स्ट्रक्शन्स लिहायचे आहेत. हे सुद्धा आपण आता बघूया. मग बघा, विथ द हेल्प ऑफ युअर टीचर और पेरेंट्स, आपल्या पेरेंट्सच्या, आई बाबांच्या किंवा टीचरच्या मदतनी तुम्हाला काय करायचं, कलेक्ट अदर सिम्पल क्राफ्ट ऍक्टिव्हिटीज ज्या असतात आणि त्या तुम्हाला शोधायच्या आहेत, करायच्या आहेत, अँड लर्न टू प्रेझेंट ऍटलीस्ट वन ऑफ देम. आणि एक कमीत कमी जी आहे ती सगळ्यांसमोर जे आहे तुम्ही दाखवा, प्रेझेंट करा. प्रिपेअर अ पोस्टर फॉर युअर मार्बलिंग ऍक्टिव्हिटी. एक पोस्टर तयार करा तुम्ही लोक आपल्या मार्बलिंगच्या ऍक्टिव्हिटीसाठी. आता अशा प्रकारे आज आपण मार्बलिंगची ऍक्टिव्हिटी पाहिली, खूपच मजेदार होती, तुम्ही अवश्य करून बघा. आता आपण ह्याचे थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन आहे ते आपण बघूया कसे करायचे. तर क्वेश्चन नंबर 3 जो आता आपण बघितला होता, फाइंड 3 नाउन्स, 3 प्रोनाउन्स अँड 3 प्रेपोजिशन्स फ्रॉम द पॅसेज. ठीक आहे, पॅसेज मधनं आता आपण जो वाचला होता चॅप्टरचा, त्यातनं 3 नाउन्स. तर नाउन्स म्हणजे संज्ञा शब्द कोणते होते, बकेट म्हणजे बादली, केरोसिन म्हणजे घासलेट, आणि पेंट. तर हे तिन्ही शब्द नाउन म्हणजे संज्ञाचे. असंच प्रोनाउन म्हणजे सर्वनाम काय, आय, वी, अस. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, आणि अस म्हणजे आपण. आणि असंच प्रेपोजिशन्स काय आहे, ऑन, आउट ऑफ, फ्रॉम. तर हे जे आहे आपण नाउन, प्रोनाउन आणि प्रेपोजिशन्स असे काढले. आता बस राईट अ सेट ऑफ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स फॉर मार्बलिंग पेपर. पेपरला मार्बलिंग कसं करायचं, रंगीत नक्षीदार काम कसे करायचे कागदावरती, हे आपण आता पाहूया स्टेप बाय स्टेप. सगळ्यात आधी बघा, मार्बलिंग पेपर्स कीप रेडी ऑल द मटेरियल्स नीडेड फॉर मार्बलिंग. जे जे तुम्हाला सांगितलं होतं गोष्टी. फर्स्ट फिल द बकेट 3/4 विथ वॉटर. सगळ्यात आधी जे आहे तुम्हाला काय करायचं की सगळे जितके सामान आहे त्यांना इकट्ठा करा, एकत्रित करून ठेवा. मग त्याच्यानंतर बादलीला 3/4 पाण्याने भरा. डायल्यूट द पेंट्स विथ अ स्पूनफुल ऑफ टर्पेंटाईन और केरोसिन. पेंट्स मध्ये जे तैल रंग आहे त्यांच्यामध्ये 1 चमचाभर टर्पेंटाईन किंवा घासलेट हे टाका आणि हे त्याच्यात मिळवा नीट प्रकारे. म्हणजे ते घट्ट असतात तर ते थोडेसे पातळ होतील. स्टीर इट नाईसली, त्यांना नीट ढवळा, टू गेट अ गुड मिक्सचर, ताकि तुम्हाला एक छानसं मिश्रण तयार मिळेल. यूज ब्रश अँड टेक अ फ्यू ड्रॉप्स फ्रॉम ईच ऑफ द ऑइल पेंट्स. आता ब्रशचा यूज करून, ब्रश म्हणजे कोणता ब्रश, जो ज्याने आपण कलर करतो ते वाले ब्रश, त्याचा यूज करून काय करायचं, एक हर पेंट मधनं थोडे थोडे 1-2 बुंदा पाण्यात टाकायच्या. टेक अ फ्यू ड्रॉप्स फ्रॉम ईच ऑफ द ऑइल पेंट्स. हर ह्याच्यातनं ऑइल पेंट्स घ्यायचं. स्प्रिंकल देम जेंटली ऑन द वॉटर. आता पाण्यात त्याला हलक्या हातांनी त्याला स्प्रिंकल करायचं, म्हणजे असं असं टाकायचं ब्रशनी. वेन पेंट फ्लोट्स ऑन वॉटर. आता जेव्हा पाण्यात जे आहे ते पेंट जो रंग आहे तो तैरू लागेल, यूज द ब्रश अगेन टू ट्वेल द कलर्स. तेव्हा परत तुम्हाला काय करायचंय, ब्रशचा यूज करून त्या कलर्सला, त्या रंगांना ट्वेल म्हणजे असं असं ढवळायचंय हलकेसे. मेक डिफरंट शेप्स अँड डिझाईन्स ऑन द सर्फेस ऑफ वॉटर. आणि अशा प्रकारे तुम्ही काय कराले, वेगवेगळे जे आहे आकृत्या आणि डिझाईन तुम्ही पाण्याच्या सरफेसवरती बनवाले. बी केअरफुल अँड कीप दॅट ड्रॉइंग पेपर जेंटली ऑन द सरफेस ऑफ द वॉटर अँड प्रेस इट अ बिट. म्हणजे बी केअरफुल, खूप सावधान राहा, आणि कीप दॅट ड्रॉइंग पेपर जेंटली. तो जो ड्रॉइंगचा पेपर, जो व्हाईट शीट आहे, सफेद रंगाची शीट आहे जी कागदाची, तिला एकदम जेंटली, खूप आरामाने घ्या आणि त्याला सरफेस वरती, पाण्याच्या सतहवरती त्याला ठेवा. अँड प्रेस इट अ बिट. हलकसं प्रेस करायचंय आपल्याला, कागदाला ओलं नाही करायचंय, तो रंग त्याच्यावरती येऊन जाय एवढं, अशा प्रकारे त्याला प्रेस करायचंय, हलकसं दाबायचंय. लिफ्ट द शीट आउट ऑफ द बकेट केअरफुली. आता त्या शीटला, त्या कागदाच्या शीटला हलकेसे, खूप सावधानीपूर्वक आपल्याला त्यातनं उचलायचं आहे. गेट ब्युटिफुल कलर्स अँड शेप्स अँड डिझाईन्स ऑन द पेपर. आता कागदावरती खूप सुंदर सुंदर तुम्हाला जे आहे रंग दिसतील, आकृत्या दिसतील आणि डिझाईन्स दिसतील, खूप सुंदर. कीप द शीट ऑफ पेपर अवे टिल इट ड्राईज. आता त्या कागदाला काय करायचं, तुम्हाला वेगळं ठेवून द्यायचं आहे, जिथवरी ते नीट प्रकारे वाळून न जाय तो कागद त्या पेंट्सचा. अवर मार्बलिंग इज रेडी. आता अशा प्रकारे आपलं जे मार्बलिंग आहे ते तयार
होऊन गेलेला आहे. जेव्हा तुम्ही कागद पाहिले तर खूप सुंदर कागद तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे आज आपण एक नवीन वस्तू शिकली, मार्बलिंग नावाची. मार्बलिंग म्हणजे काय? कागदावरती केलेले सुंदर रंगीत नक्षी काम. हे तुम्ही खूप आरामाने करू शकताय. ह्याच्यात तुम्हाला कुणाची मोठ्याची पण अशी गरज नाहीये, कारण की काहीच अशी भीती नाहीये ह्याच्यात की तुम्हाला काही होईल आणि तुम्ही आपल्या मनाने मित्रमैत्रिणींबरोबर त्यांची सहायता घेऊन तुम्ही हे करू शकता. तर तुम्ही हे जरूर करून बघा आणि छान छान कागद तयार करा असे सुंदर सुंदर. आजचा आपला सेशन इथे संपतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय. थँक यू. हॅव अ नाईस डे.